महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील धामंत्री इथं प्राचीन श्री नागेश्वर महादेव संस्थेच्या वतीनं भव्य कलश यात्रा उत्साहात पार पडली। शेकडो महिलांनी कलश घेऊन सहभाग नोंदवत परिसर भक्तिमय झाला होता। आगामी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील धामंत्री येथील प्राचीन श्री नागेश्वर महादेव संस्थेच्या वतीनं सोमवारी भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। वरदायिनी वर्धा नदीच्या तीरावर विधिवत आरती करून कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेत अनवाणी पायानं आणि ओम नमः शिवायचा जप करत नगर प्रदक्षिणा केली। वारकरी भजन दिंडी, फुलांची आकर्षक सजावट आणि रांगोळीमुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालं होतं। मंदिरात कलश यात्रेच्या आगमनानंतर तहसीलदार मयूर कळसे यांनी पत्नी समवेत शिवलिंगाचा अभिषेक केला, तर संस्थेचे अध्यक्ष कैलाश कुमार पनपालिया यांच्या हस्ते पिंडीवर महाअभिषेक करण्यात आला। संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पंचकोशीतील भाविकांच्या सहकार्यानं हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडला। नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री येथे आजपासून महाशिवरात्री पर्वाला सुरुवात झालेली आहे। भव्य कलश यात्रेद्वारा वर्धायिनी नदीवरून जलाने इथे महादेवाला अभिषेक करून तीर्थस्थापना माननीय तहसीलदार साहेब आणि नायब तहसीलदार साहेब आशिषजी नागरे यांच्या हस्ते इथे तीर्थस्थापना संपन्न झालेली आहे। असंख्य महिलांचा सहभाग या कलश यात्रेला होता। इथून 7 दिवस संपूर्ण कथा महाशिवरात्री निमित्त शिवपुराण कथा असणार आहे। 15 तारखेला महाशिवरात्री उत्सव आहे, याकरिता जय्यत तयारी संस्थांकडून करण्यात आलेली आहे। 16 तारखेला महाकाल्याचं आणि या कथा समाप्ती असल्यामुळे प्रत्येकांना अशी दर्शनाची व्यवस्था इथे केलेली आहे।